नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सकाळी सगळी घरातली कामं आवरून मी दुपारी 12 वाजता आलेली आहे शॉपवरती आणि मला 2 गाऊनची शिलाई करायची आहे. तर एक गाऊन माझी कंप्लीट झाली. ही दुसरी गाऊन मी कट करून शिलाईला घेतलेली आहे. एकाच कस्टमरच्या दोन्ही गाऊन आहेत आणि मी त्यांना आजची डेट दिली होती न्यायला येण्यासाठी. आता बघू त्या येतात का, पण शिवून ठेवणं माझं काम आहे, त्याच्यामुळे मी या दोन्ही गाऊन शिवून ठेवत आहे. प्रिंटेडची गाऊन माझ्याकडे 330ला शिवून मिळते. सध्या संक्रांतीचा सीझन चालू आहे. जिकडे तिकडे हळदी कुंकू असतात, बायका साड्या घेतात आणि त्याच्यामुळे टेलर लोकांनाही लोड येतो. आता माझ्याकडे गाऊनच्याही ऑर्डर तेवढ्याच आहेत आणि ब्लाऊजच्या ऑर्डरही तेवढ्याच आहेत. उद्या संक्रांत आहे, तर उद्या मला एक ब्लाऊज आणि एक ड्रेस द्यायचा आहे. आज रात्री द्यायचा आहे, पण मी अजून त्याला हातही लावलेला नाही आहे. तर बघू आता ते रात्रीपर्यंत शिवून होतं आहे का. पहिला तर ह्या गाऊन पूर्ण करून घेते आणि मग ते करते. ह्याच्यानंतर मला टॉप फिटिंग करायचे होते, जे की मला द्यायचे होते. या 2 गाऊन शिवून झालेले आहेत. या 2 गाऊन शिवून झाल्याच्यानंतर मी ते टॉप फिटिंग करायला घेईन आणि त्याच्यानंतर ब्लाऊज आणि ड्रेस शिवेन. तर हे 3 टॉप माझ्याकडे आले होते फिटिंगला, त्याचे मी हात काढून ठेवले होते. फक्त मापानुसार कटिंग करायची बाकी होती. तर आता मी घेते कट करायला. इथे पहिलं मी मेजरच्या टॉपचं मेजर घेतलेलं आहे व्यवस्थित परफेक्ट असं. तो समोर ब्लॅक कलरचा सूट दिसतोय, त्याचं मला कटिंग करायचं आहे आणि उद्या तो मला द्यायचा आहे. पण तो तिथेच पडलेला आहे आणि तो पूर्ण सरसकट आहे. त्याच्यामध्ये एकाच कपड्यामध्ये पॅन्ट पण आहे आणि त्याच कपड्यामध्ये वरचा टॉपही आहे. बघू आता कसं कटिंग करायला जमतं आहे ते. पहिलं तर मी हे कट करून घेते. सध्या कामाचा लोड एवढा वाढलेला आहे, त्यात घरातलंही सगळं बघायचं आहे, इथलंही सगळं बघायचं आहे. तारेवरची कसरत होत आहे, पण ते करायचं आहे कारण ते आपलं काम आहे. आता या साड्या आलेल्या आहेत माझ्याकडे शिवण्यासाठी, तर त्या मला ब्लाऊज कट करून फॉल बिडिंगला द्यायच्या आहेत. मी फॉल बिडिंगसाठी बाहेर देते. माझ्याकडे फॉल बिडिंगची मशीन नाही आहे, तर त्या ताईंना मी फोन करून सांगितलं आहे, तर त्या येतील. ते ठेवलं मी बाजूला आणि ह्या ब्लॅक कलरच्या सूटची मी कटिंग करायला घेतली. तर मी तुम्हाला दाखवते हा पीस कसा आहे. अखंड पीस आहे, त्याच्यामध्येच खालच्या साईडला बॉटमसाठी दिलेलं आहे. मी त्यांना म्हटलं हे हातासाठी असेल, पण त्या म्हणाल्या नाही मला ते बॉटमला हवं आहे. ते आता ते ॲडजस्ट करेपर्यंत माझं डोकं कामातून जाणार आहे म्हणण्यापेक्षा गेलं आहे. आता मी वरच्या टॉपसाठी पहिलं कापड काढून घेते आणि त्याच्यानंतर पॅन्ट कट करते. टॉपचं कटिंग तर होईल व्यवस्थित, पण पॅन्ट कटिंग करताना नाकी नऊ येणार आहे. तरीसुद्धा केलं तर पाहिजे, कारण की काम घेतलेलं आहे म्हटल्यावर ते पूर्ण करायलाच हवं आहे. त्याच्यावरती काहीही उपाय नाही आहे. कस्टमरला वाटतं किती सोपं आहे. एम्ब्रॉयडरी आहे, गळा काय दिलेलाच आहे, फक्त तुम्हाला शिवायचं आहे आणि आम्हाला द्यायचं आहे. तर हा कपडासुद्धा खूप कमी उरलेला आहे. बघू शकता किती उरलेला आहे तो, पण आता करणं भाग आहे. पहिले मेजरमेंट टाकून घेतलं, कट करून घेतलं आणि इतका वैताग आला होता ते पॅन्ट कटिंग करण्यासाठी. शेवटी मी उठले आणि खाली जमिनीवर बसले कट करायला. पॅन्ट कटिंग करून झाली तेव्हा कुठे मोकळा श्वास घेतला. आता हे कटिंग करून झाल्यावरती मी ते टॉप जे कट करून ठेवलेत ते फिटिंगला घेईन आणि त्याच्यानंतर ब्लाऊज मला शिवायचे आहेत ते शिवून घेईन. इथे बघू शकताय तुम्ही किती पसारा आहे. पॅन्ट कट करून झाले, मला फक्त बाही कट करायची आहे, कारण की बाही त्यांना मोठी हवी होती आणि ती जर मी अगोदर कट केली असती तर पॅन्टला कपडा उरला नसता. ते पॅन्ट ॲडजस्ट करून त्याच्यानंतर बाही कटिंग करायला घेतले. त्यांना जवळजवळ 13 इंचाची बाही हवी होती आणि ती पॉसिबल नव्हती, पण मी कपडा उरवून आता त्याची कटिंग करून घेतले. त्यानंतर पहिले मी टॉप फिटिंग करून घेणार आहे, कारण की ते
पटकन होतील आणि त्याच्यानंतर मग हे एकमार्गी काम करायला बरं पडेल. टॉप फिटिंग करून झाले की मला ब्लाऊजं शिवायची आहेत. त्याच्यामधलं ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे ते अर्जंट आहे, ते मला आता रात्रीपर्यंत द्यायचं आहे. आणि त्यानंतर मी हा ड्रेस शिवायला घेणार आहे, कारण की त्या ड्रेसच्या ज्या कस्टमर आहेत त्या आमच्या साईडलाच राहतात, तर मी घरी जाताना त्यांना देऊ शकते. पण ब्लाऊज मला अगोदर शिवून घेतलं पाहिजे, कारण की त्या कस्टमर कधीही येऊ शकतात. तर इथे टॉप माझे फिटिंग करून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर माझं ब्लाऊजही शिवून झालेलं आहे. तर त्याला मी इस्त्री करून ठेवते आणि जेवढी ब्लाऊजं झाले त्या सगळ्याच ब्लाऊजांना इस्त्री करून ठेवते. ते इथे बघू शकता तुम्ही, मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज माझं शिवून झालं आहे तर त्याला इस्त्री करून ठेवते. ब्ल्यू कलरचं ब्लाऊज एक होतं ते माझं पहिलंच शिवून झालं होतं, पण त्यालासुद्धा मी इस्त्री करून घेणार आहे, कारण की तेही कस्टमर कधीही येऊ शकतं. इस्त्री केलेले जर ब्लाऊज असतील तर कस्टमर आल्या त्यांना लगेच द्यायलाही बरं पडतं. नंतर ते आल्याच्या नंतर त्याला इस्त्री करत बसा, एवढा वेळ नसतो आणि कस्टमरही तेवढा वेळ थांबायला म्हणत नाही. तर बघूया आता, हे मी सगळं पॅक करून ठेवणार आहे. माझे टॉपही फिटिंग करून झालेत, तर ते मी करून सगळं भरून ठेवणार आहे, कारण की मला आता जायचं आहे घरी जेवण बनवायला. माझी 2 मुलं आहेत लहान, एक 2 वर्षाचा आहे, तर त्याला भूक लागते. त्याच्यामुळे मी मध्येच माझ्या आईला बोलवते दुकानामध्ये आणि घरी जाऊन जेवण बनवून येते. तर आता वाजले संध्याकाळचे 7 वाजलेत, 7-7:30 वाजले असतील. तर मी सगळं पॅक करून तिला सांगून जाणार आहे की हे कोणाकोणाला द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर परत आल्याच्यानंतर मला तो ड्रेस शिवायला घ्यायचा आहे. तर मी घरी जाऊन जेवण वगैरे बनवून तरी मला 8:30-9 वाजतील येईपर्यंत. त्याच्यानंतर ड्रेस शिवायचा आहे, म्हणजे दुकान बंद करायला नाही म्हणालात तरी 10-10:30 होऊन जाणार आहेत. इथे या 2 ब्लाऊजांसोबत मला अजून 2 ब्लाऊजं मी शिवली होती, तर त्यांनासुद्धा इस्त्री करून घेते. अशी एकूण 4 ब्लाऊजांना मी इथे इस्त्री करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हा ग्रीन कलरचा एक ब्लाऊज आहे, एक ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आहे, एक ब्लॅक कलर आहे आणि एक नेव्ही ब्ल्यू कलर आहे. ते मी साडी वगैरे भरून ठेवते, त्या कस्टमरची मापाचं ब्लाऊज, साडी, परत त्यांचं शिवलेलं ब्लाऊज, असं सगळं भरून मम्मीला सांगितलं आहे. या साड्या आता परत आलेल्या आहेत त्याही भरून ठेवते, त्या कट करून द्यायच्या आहेत फॉल बिडिंग करण्यासाठी. तेवढ्यात एक कस्टमर आलं दुसरं ब्लाऊज घेऊन, त्यांचे अगोदरचे ब्लाऊज होते माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी ते भरून ठेवलं. आता हे फिटिंग केलेले टॉपचे सुद्धा मी व्यवस्थित घडी मारून ते सुद्धा भरून ठेवणार आहे, कारण की मला घरी जायचं आहे. मग हे सगळं जर ठेवलेलं असेल तर कस्टमर आले तर मम्मी माझी देऊन टाकते त्यांना, मग तिला ते शोधत बसावं लागत नाही. मी तिला सांगून ठेवते या पिशवीमध्ये हे ठेवलेलं आहे, त्या पिशवीमध्ये ते ठेवलेलं आहे, ती बरोबर त्यांचं देते बिल बघून. तर मी घरी जाऊन जेवण बनवून आलेली आहे आणि हा ड्रेस मला आता शिवायचा आहे. तर आता मी बसते शिवायला. शिवून झाल्यावरती तुम्हाला दाखवते कसा शिवून झाला आहे तो. साधा सोपाच ड्रेस आहे, बिना अस्तरचा. बाहेर बघताय तुम्ही किती काळोख झाला आहे. ड्रेससुद्धा माझा शिवून झाला आहे आणि आता रात्रीचे बरोबर 10 वाजलेत आणि आता खूप दमायला झाले. तर आता मी हे सगळं बंद करते आणि घरी जाते. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.